मंदार नुसता नेहमी भात खातो, भात चांगला नसतो. तुम्ही पण नेहमी सारखा भात नाही खायचा. गव्हाची चपाती किंवा काही ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी. अरे खातात ते लोक, त्यांना माहिती आहे सगळं. मग आता आपण कोकणी ठरलो तर मित्रांनो, भात तर भाताला पहिले आपण प्राधान्य देतो. मंदारला सारखा भात, पण भात कमी खायचा. आणि मच्छी सोबत भात, आई ग खतरनाक रे मित्रांनो, एक नंबर. चुम्मा रे चुम्मा, गडगुम्मा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. सकाळ सकाळ नवीन आपला ब्लॉग चालू झालेला आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. मम्मी पण आहे, आज संडे आहे, आज उशिरा उठलेला आहे. आराम, हळूहळू सगळी कामं करणार. आणि ताई इथे आहे, जी झोपलेली आहे, आराम करते. तिला म्हटलं तशीच पडून राहा, हा थोडासा हात पेन करतो. आणि आता चहा करायला सांगितलंय मम्मीने मला, की भाऊ चहा ठेव म्हणून. मम्मीने माझे इथे शूज सगळे पुसून वगैरे ठेवले, ओल्या फडक्याने पुसून ठेवले. कधी बाहेर जायचं असेल ना तर शूज यूज करतो मी. म्हणजे एकदम जर प्रॉपरली जायचं असेल ना नटून थटून तर शूज यूज करतो. अदरवाईज शूज जास्त काढून आता ते ठेवायचे बॉक्स मध्ये. चहा ठेवूया. चहासाठी अद्रक कुटण्यासाठी आपल्याला खलबत्ता तर पाहिजेच ना. सर्वांसाठी गरम गरम चहा केलाय, पण माझा चहा जसाच कलर आहे ना, माझा चहा थोडा चांगला वाटतोय कलर. खरं कॅमेऱ्यात बोलू नको. नाही एकदम भारी. नको मी नाही. डोक्यावर किती दिवस तेल नाही. अरे पण घाल, पण आता ना, आता मला टाइम नाही. नंतर मग मला टाइम नाही. बस नंतर काय, आज रविवार आहे, आज काय टाइम नाही, काय कुठे जाणार, नंतर लाव. गाईज मम्मीला मला जबरदस्ती तेल लावते डोक्यात. किती दिवस तेल नाही, पटकन 5 मिनिटं लागतील. अरे नाही ना, टाइम नाही. 5 मिनिटं मला महत्वाची आहेत. बघ ऐकत कपडे तुझा ओरडू नको मला. पहिलं अच्छा जा ना, आधी कपडे धुवून घे. तुझे कपडे धुवून झाल्याच्या अगोदर माझं काम होईल व्हिडिओचं. व्हेरी गुड. यस नक्की. हे सगळं ठेवलंय मी. हा चालेल. मला बरोबर ओरडायचं नाही. मम्मीने दिवाळीचं उठणं काढलंय लावायला. काय माहित दिवाळी उठणं कोणाला लावायचंय? तुझ्या चेहऱ्या कशाला? माझा चेहरा एकदम गोंडस आहे. सुगंध बघ अजून आहे चांगला. बघ वेस्ट कशाला करायचं? म्हणजे माझ्यावर आजमावणार. नंतर येऊ की आता लावू? नंतर. आधी कपडे धुवायचेत ना तुला. अरे कपडे धुते नंतर मग बसली कपडे धुवायला का भारी पडेल मला. नको मग चालेल, मला नाही लावलं. लावून ठेवते नको. अरे मला असं पण केस कापायला जायचंय. ते केस काप नाही तर काय पण कर, पण मी लावून देणार. अरे यार माझ्या जीवावर उठले मम्मी. नको ना. एवढे दिवस तुला सांगत होते केस कापायला जात नाही. अरे आता जाणं टाइम आहे. तू टाइम बघते, मला टाइम आहे. मग हे कर काम आणि केस कापून ये, मग मी लावते पटकन. हे करू, केस कापून मग लावणार ना ते. आपण येशील का लवकर? येईल. आपल्या इथे आता लाईट रिपेअर करायला आले ते लोक. काहीतरी इश्यू झाला असेल ना. खाली अख्खा मोठा ट्रक मस्त ना, विंडो समोरून बघायला मिळतंय. माईल तो करो नाही. दुपारचे बरोबर 2:45 झालेत आणि आता मम्मीची सगळी कामं झाली. आज आहे रविवार आणि मी काही करू शकत नाही, त्याच्यामुळे मम्मीने सगळे कपडे, भांडी, ते सगळं आज मम्मीने क्लीन करून घेतलं. कारण कपडे खूप दिवसाचे होते. सगळं काम करून मम्मी आता बसली. आता 1 ग्लास भरून पाणी पिते मम्मी. दमले एकदम, पाठीपिठी दुखायला लागलं. एवढे कपडे, खूप जास्त कपडे होते बाहेर. एवढे इकडे कपडे प्लस बाहेर पण. हे तर अजून बाकीच आहे. ते बघा किचन मध्ये एवढे कपडे जे ना, खूप जास्तच काम होतं आज. आणि रविवार म्हटल्यावर मम्मी घरी, त्याच्यामुळे मम्मीने सगळं काम असं आटपून घेतलं. 5 मिनिटं बस मम्मी, अजून जेवण पण करायचं बाकी आहे. जेवण करायचंय आणि मंदारला मांदिली पाहिजे. घेऊन जाऊन आला मांदिली. म्हणतो नाही मला ती मांदिली बनवते. आता म्हटलं काय करू, आता दमले खूप, म्हणजे थकले. भाऊ पण आताच फ्रेश झाला बिचारा. खूप काम करतोय 2-3 दिवसापासून. कामाचं नाही, कामाचं जेवढं होईल तेवढं माझ्याने मी करतो. म्हणजे जेवढं, म्हणजे शरीरात जोपर्यंत रक्ताचा साठा पुरेपूर आहे तोपर्यंत, म्हणजे जसं जसं माझी ब्लडची डेट पुढे पुढे सरकते ना, म्हणजे चढवायच्या उद्देशाने. आणि मेन तर आपलं हे एडिटिंगचं काम असतं. आणि 2-2 ठिकाणी मी अपलोड करतो, 2-2 ठिकाणी वेगवेगळे कॉन्टेंट बनवतो. सो त्याच्यासाठी मग ते एडिट राहून जातं आणि उगाच मग माझी झोप पण कम्प्लीट होत नाही, काय नाही, त्याच्यामुळे जास्त थकले जातं.
भाऊ इंस्टाग्रामवर पण डेली ब्लॉग्स टाकत असतो आपल्या रील्समध्ये, तर तुम्ही नक्की बघा. तुम्हाला समोर ID दिलेला आहे, कारण खूप छान छान तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील. शॉर्टमध्ये पण खूप असतात, एंटरटेनिंग असतात. सो मांदेली आणले आज, मम्मीच्या हाताची मांदेली. मम्मी थकलं तेवढं कर, मम्मी तर एक नंबर बनवते. तर या आता आपण रेसिपी बघूया मम्मी कशी करते ती. चला, साफ करायला लागतात. मांदेली आणले मी, आणि कितीची मांदेली आहे तर ही फक्त आणि फक्त 30 रुपयाची आहे. मी रसा जास्त कर, बिकॉज मी रशासोबत भात खाणार आहे. खाणार तेच, दुसरं काय आता मी जास्त बनवू शकत नाही, कारण मी एवढे कपडे धुतलेत ना, माझी हे झाले, कारण उद्या परत सकाळी उठून मला कामावर जायचं. सो हे मम्मी साफ करते, आणि मम्मीच्या हातचा आज आपल्याला मांदेलीचा रस्सा बघायला भेटणार. दोघच खाणार, ताई पण खात नाही ना. ताई खाणार तू? नाही, ताईला अंडी पण नको, अंडी पण खात नाही. तू अंडी आणून तेच ना ठेवलेली खातच. आणि काल जवळचं केलं होतं, तुम्ही बघितलं असेल. सो ते उरलं थोडस, ते आता मम्मी आठवते. आणि याच्यासोबत जरी भात कालवून खाल्ला ना, एक नंबर. भाई टाकून नाही द्यायचं. जायचंच आहे ना गावी, कारण मी गावचीच आहे, मला कंटाळा येतो मुंबईमध्ये. मग मम्मी गावी जाऊन काय काय काम करणार आहे ना, ते तुम्हाला बघायला भेटेलच आपल्या ब्लॉग्स मध्ये. सो सबस्क्राईब करून ठेवा आतापासूनच. आपलं संगमेश्वर मग ना, आम्ही कसं गावी जायचो, तर आमचे वडील आजारी असायचे ना, माझे वडील, तर त्यांच्यामुळे कुठे बाहेर वगैरे आम्हाला जाता यायचं नाही. आता मंदार म्हणतो की मम्मी कुठे संगमेश्वर, आरवली कुठे आहे, किंवा चिपळूणला कुठे जायचं वगैरे, असं सगळीकडे म्हणतो आपण जाऊया. म्हटलं जाऊया, आता काही आपले काही घरी आई पण नाहीत, बाबा पण नाहीत, आणि काय तर मग म्हटलं जाऊ आपण. आणि मामाने ऐसपैस घर बांधून ठेवलेलं आहे, घर मोठं बांधलेलं आहे ना, तर त्याच्यामुळे मग कसं आपल्याला पाणी पण 24 तास असतं त्यांच्याकडे, टाकी बिकी सगळं इंतजाम आहे प्रॉपर. फक्त जाऊन थोडस झाडझूड करायची आणि राहायचं, चुलीवर जेवण बनवायचं. हा, मम्मी खूप ठिकाणं दाखवणार आहे आपल्याला, एक्सप्लोर करून दाखवणार आहे. मी कुठे लाकडांना वगैरे जायची, फाट्याना कुठे जायची, शेणी गोळा करायला कुठे जायची, कारण आम्ही शेतीचं काम वगैरे खूप करायची मी गावी ना, त्याच्यामुळे. तर असं म्हणून असं वाटतं की कधी सुट्टी पडते आणि कधी गावी जाते. सो मम्मीच्या नजरेतून मी तुम्हाला मम्मीचं गाव दाखवणार आहे एनकेन प्रकारे. कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओ मध्ये, आपल्या चॅनलवरती. आमच्या ज्या 3 वाड्यांमध्ये आम्हाला गुरुवाडी, चांभारवाडी आणि बौद्धवाडी अशा 2-3 वाड्यांना जे आमचं ज्या तळ्याचं पाणी जे मिळतं, नळातून सोडलेले, नळ सोडलेले आहेत. आणि इतकं मोठं तळ आहे ना, ते मी पण म्हणजे बघितले, बरेच दिवसांनी गेले नाही, तर ते पण दाखवू आपण. खूप मोठं तळ आहे, त्याच्यातून ते 3 वाड्यांना पाणी पास करतात. आपल्या पण वाडीला? हो, आपली पण वाडी. मला मुंबईला आवडत नाही खरं म्हणजे, गावची असल्यामुळे बरं वाटतं, अजिबात नाही आवडत. कारण काही मंदारची वडील होते तेव्हा पण आम्ही गावी जायचो ना, आमचं तिकडे पण गाव आहे ना गोव्याला वगैरे, तर तिकडे पण आम्ही जायचो. तुझं काय खाणार आहेस तू आता? कालच खावं. बघा ही बघा आमचं रांगडा गडी, कालचं जेवण खपवते. अरे मांदेली का ना, ताजी ताजी मांदेली. फ्रायवाली आवडते, रस्सा नाही. मी संध्याकाळी फ्रायवाली करणार ना तुझ्यासाठी. पुढच्या वेळेस जास्त आणू वाटले, ते पण मम्मीच्या हातची. काय म्हणते ताई? चुलीवरचं खायचंय, चुलीवरचं. गावी जायचंय ना मे महिन्यामध्ये. कन्फर्म आहे ना? पण नाहीतर उगाच टोपा मिळेल. कन्फर्म नाही भाई, मी तर पहिले तिकीट काढूनच म्हणजे कशाला कन्फर्म नाही? मामाने सांगितलं नाही चावी घेऊन जा. आता 1-1.5 महिना घरी आहे, तर काय काम आहे? मामा पाहिजे तर असा भाई साहेब जो बिंदास बोले रे घे चावी आणि घेऊन जा. आणि ना आपल्या गावी म्हणजे जे घर आहे ना मित्रांनो, ते घराच्या जस्ट वरती आहे ना, माझ्या मावशीने लावलेलं झाड आहे, म्हणजे 50 वर्ष आधी लावलेलं झाड आहे. आणि ना त्याच झाडाला ना हापूस आंबे एवढे येतात ना, त्याचं नव्हते. म्हणजे यावेळेला ना एक पण गोष्ट मी चुकवणार नाही, मिस करणार नाही तुम्हाला दाखवल्याशिवाय. केवढी मम्मीने तयारी केली बघ. लगेच मी बाहेर जेवून गेली तेव्हा मम्मी तर मांदेली साफ करत होती, आणि आतमध्ये आली जेवून बघते तर मांदेलीची तयारी, इकडे ऑमलेटची तयारी, भात पण खाली, जरा 2-2 भाकऱ्या पण केल्या. बापरे, इज्जत आहे की नाही? आणि मम्मी बोलत होती, मम्मी अचानक बाहेर आली मी जेवत होता, बोलत होती की आज मी काय आरडाओरड केली नाही कपडे धुताना. नाही तर आमची तर कपडे धुताना एवढी पाहेल आणि मंदारला काय सगळं फ्रस्ट्रेशन आहे ना ताईवर कमी, माझी उदास होऊन जाते. माझ्या लेकीचं ग बाय माझी ग माझं वास. अजून मम्मीने माझं बोट, अरे चुम्मा तर घे एक. घेतली. हे होत आहे. ऍक्च्युली मम्मीने माझं आतलं बोट बघितलं नाही, ते भाऊनीच बघितलंय. तर आता उद्या भाऊ जाणार बैठकीला, उद्या सोमवार आहे ना, तर मम्मीला घेऊन जाणार आहे. मम्मीला म्हटलं मम्मी तू उद्या बघू शकतेस की कसं आहे ते आतलं.
आपल्या लेकी मला माहिती आहे सगळं काय करायचं म्हणजे मला तसं दाखवायचं नव्हतं मम्मीला, मला उगाचच मम्मी परत टेन्शन घेत बसेल, पण आता ऑप्शन नाहीये, सकाळी तर नाही जाणार. काढताना पण इतकं नामस्मरण उपासना वगैरे सद्गुरूंची. आता बघ मी किती तयारी केली बघ. आता हे मांदिली स्वच्छ करून घेतले, कोकम घेतले, आमसूल घेतले, मिरच्या घेतल्या. आता इकडे ऑमलेटची तयारी. आता हे ह्याच्यात टाकायचं चूर्ण सगळं, कोथिंबीर मम्मी टाकायचं. हे आपण जसं बांगड्याचं वगैरे करतो ना तसंच आहे काय, सोपं आहे. तसंच खायला आणि ही स्टाईल मला मम्मीची आहे ना फार आवडते. मंदार नुसता नेहमी भात खातो, भात चांगला नसतो. तुम्ही पण नेहमी सारखा भात नाही खायचा. गव्हाची चपाती किंवा काही ज्वारी, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी. अरे खातात ते लोक, त्यांना माहिती आहे सगळं. मग आता आपण कोकणी ठरलं तर मित्रांनो भात तर भाताला पहिले आपण प्राधान्य देतो. सारखा भात, पण भात कमी खायचा. आणि मच्छी सोबत भात, आई ग खतरनाक रे मित्रांनो, एक नंबर. चुम्मा गडगुम्मा. सुकी असू दे ओली असू दे, दोन्ही पण भारी मंदारला सुकी मच्छी वगैरे पण आवडते खूप. सुकी मच्छी आणि भात भाकरी काही देत. मंदारच्या वडिलांचं इकडे गोवाघरला गाव आहे ना, तर तिकडे घर आमचं चांगलं हायवे पासून 5 मिनिटं. आपण एवढे नशिबवान आहोत मित्रांनो की आपल्याला कोकण गाव मिळालं, पण त्याचं जाताच येत ना मम्मीचं काय हेच म्हणजे. पण यावर्षी एकदम कन्फर्म 100 आणि 101%. हा, पण बाबा नाही, ती थोडी आठवण म्हणजे थोडी काय म्हणजे जास्त येणारच ना. आता ती आठवण येणार, पण त्या आठवणीला चांगल्या वेने बघायचं. म्हणजे आपण बाबांसाठी काय काय केलं, बाबांनी काय काय गोष्टी केल्या, या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी ठेवायच्या डोक्यात. ठीक आहे, मम्मी इमोशनल झाले मित्रांनो. मी कॅमेरा बंद करतो. भेटूया रेसिपी सोबत. आलं इमोशनल होऊन. हो, आता काय करणार, येते ना बाबा. आता रेसिपीकडे वळूया. आपल्याला अजून पुरले ना बाबा म्हणून. हो बाबा, तुझं नशीब एवढं चांगलं आहे की तुझ्या म्हणजे 50 पर्यंत आणि एवढे तुला बाबा पुरले. आमचं नशीब बघ, मी 3रीला 2रीला असताना पप्पा 2006 मध्येच निघून गेले. म्हणजे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट तू घे, कळलं. अजून किती पुरायला पाहिजेत बाबा. ठीक आहे ना, असं तर आता ज्याच्या नशिबात जेवढं असणार तेवढंच. पण मला तरी वाटतंय, हे कोणी नाही बोललं तरी चालेल, पण मी तुला सांगतोय की तू बाबांची, तुला मुंबईला राहून 3 मुलांना सांभाळून सर्व्हिस करून प्लस गावी बाबांकडे आईकडे लक्ष देऊन तू हे एवढं सगळं केलंस ना, तर तुला ना 100 तोफांची सलामी. मग अजून इमोशनल नको. आपली जुनी माणसं ना खूप म्हणजे कष्टकूर असतात. कष्टाने म्हणजे त्यांना कष्ट कसे करायचे काय वगैरे हे सगळं माहिती असतं, आणि ते जपून कसं ठेवायचं सगळं. तसं मुलांनी पण पुढे चालवलं पाहिजे. बरोबर. आता इथे मम्मी आंबाट घेतले, गावचं आणलेलं, मिरच्या घेतले, 3 मिरच्या घेतले, कोथिंबीर घेतली. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून ना थोडस चुरून घेऊया. कोथिंबीर, मिरची आणि आंबाट आणि मीठ एकत्र सगळं मिक्स करून चुरून घ्यायचं. असं चुरून घ्यायचं. हळद टाकते मी. आपल्याला जेवढी पाहिजे, कोणाला किती माणसं खाणार आहेत त्याप्रमाणेच आपण करू शकतो ना. असं हा एवढा मी मसाला घेतलाय. जास्त तिखट पण नको, आपण दोघंच खाणार आहोत ना. जशी आपल्या घरी माणसं असतील तसं आपण बनवायचं. तिखट वगैरे बनवायचं. मंदारला तिखट लागतं, जास्त तिखट लागतं. असं आहे. ठीक आहे बाबा, हा डबा आहे ना, तिकडे ठेव. तर हा एवढा मसाला घेतलेला आहे. 2 चमचे असतील, 2-2.5 चमचे. आता आपण हे तेल पण टाकूया. तेल तर मी असंच टाकते अंदाजाने आपल्या प्रमाणे तेल टाकायचं. म्हणजे मच्छी किती आहे काय आहे त्या हिशोबाने. हे सगळं एकत्र मिक्स करायचं. आईच्या गावात रे एक नंबर. आवडेल ना. आता रस्सा कर मस्त. आज कसं काय मंदारला आठवण झाली की बोलतो मांदिली चांगली आहे म्हणून. आठवण याच्यासाठी बोललो ना, सारखी कोलंबी बघून कंटाळा आला. आणि मागे जे मित्रांनो आपण कोलंबीची रेसिपी नाही ना, आम्ही मोठी मच्छी नाही खात. बघू आता गावी गेल्यावर काय प्रयत्न करू. आणि मागे जी कोलंबीची रेसिपी टाकलेली ना आम्ही, तुम्हाला लिंक देईन मी डिस्क्रिप्शन मध्ये. सो ती पण तुम्ही बघा आणि डेफिनेटली तुम्ही पण ती नक्कीच ट्राय कराल. ताईने एवढी जबरदस्त केली होती ना, त्याचं नाव ते. ताईचं बोट जरा चांगलं झालं ना, मग ती पण करील बिचारी. ताई याच्यात बसली. सो हे मिश्रण आता असं तयार झालेलं आहे मस्तपैकी, छानपैकी कडक. आता याच्यामध्ये पाणी. मांदिली काही जास्त शिजायची काही गरज नाही ना अशी. आता हे असं, आणि मांदिलीला जास्त नाही वेळ लागत शिजायला. ही आपली कोकणातली रेसिपी मम्मीच्या हातची. सो असंच मला आवडतं. ये खायला नको.
अरे ये सोन्याचा घास आहे. सो फायनली इथे मम्मीने ताट तयार करून दिलेलं आहे. इथे बघा मस्तपैकी आपल्या मांदेली आणि इथे पण मम्मीने पूर्ण रसा केलेला आहे माझ्या सांगण्यावरती. आणि तो खपला नाही की मग काम 25 माझं बट संपवाएंगे. जेवून घेतो आणि संध्याकाळी जायचं आहे केस कट करायला. सो मित्रांनो फायनली केस पण कट करून आलो आज मला टाइम भेटला. सो आता थोडीशी ताईकडून अपडेट घेऊया. हात कसा आहे आता? ठणके वगैरे मारतात का? ओके. सो आता ताई इथे जेवते तर आणि मम्मी पण इथे उपासनेला बसले. सो मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माहिती आहे मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.